नमस्कार. आज आपण नंदुरबार जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातल्या एका खूप मोठ्या आणि अभिमानास्पद कामगिरीबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी बातमी आहे जी केवळ त्या जिल्ह्यासाठीच नाही तर उत्तम सार्वजनिक आरोग्य सेवा कशी असू शकते याचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. चला तर मग या प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर ही बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्राची. या आरोग्य केंद्राला नुकताच एक खूप मोठा राष्ट्रीय सन्मान मिळाला आहे. विचार करा, एका प्राथमिक आरोग्य केंद्राने राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करणं हे किती मोठं यश असेल. आणि हे यश किती महत्त्वाचं आहे हे या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण. म्हणजे हा फक्त एका आरोग्य केंद्राचा सन्मान नाहीये, तर संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या एकत्रित प्रयत्नांना मिळालेली ही एक मोठी पोचपावती आहे. पण या यशाला ऐतिहासिक का म्हणायचं? कारण जेव्हापासून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली तेव्हापासून आजपर्यंत असं पहिल्यांदाच घडलंय की जिल्ह्यातल्या एखाद्या आरोग्य केंद्राने एवढा मोठा राष्ट्रीय सन्मान पटकावलाय. हा खरंच एक नवा अध्याय आहे. तर मग हा जो NQAS पुरस्कार आहे तो म्हणजे नेमकं काय आणि तो इतका महत्त्वाचा का मानला जातो? चला थोडं समजून घेऊया. NQS म्हणजे नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्टँडर्ड्स. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक राष्ट्रीय प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र काय तपासतं? तर सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये मिळणाऱ्या सेवेचा दर्जा कसा आहे, रुग्णांची सुरक्षितता किती जपली जाते आणि तिथलं एकूण व्यवस्थापन किती चांगलं आहे. थोडक्यात सांगायचं तर NQS प्रमाणपत्र मिळणं म्हणजे त्या केंद्राच्या कामावर राष्ट्रीय स्तरावरचा एक क्वालिटी स्टॅम्प लागणं. आणि म्हणूनच हे यश एवढं मोठं आहे. पुन्हा एकदा लक्षात घेऊया, हा सन्मान केवळ एका केंद्रापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण जिल्ह्याच्या आरोग्य प्रवासातला एक मैलाचा दगड ठरला आहे. बघा, जिल्ह्याची स्थापना झाल्यापासून आरोग्य सेवेचा विकास तर हळूहळू होतच होता. पण 14 नोव्हेंबर 2025 हा दिवस त्या अनेक वर्षांच्या मेहनतीवर आणि विकासावर शिक्कामोर्तब करणारा ठरला, जेव्हा हा पहिला NQS पुरस्कार जिल्ह्याला मिळाला. अर्थात असं यश काही फक्त इमारतींना मिळत नाही का? हे यश मिळवून देतात तिथे काम करणारे लोक. चला आता त्या खऱ्या आरोग्य योद्ध्यांबद्दल बोलूया, ज्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं. या यशाचे खरे शिल्पकार आहेत तिथले कर्मचारी. जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी स्वतः या संपूर्ण टीमचं कौतुक केलं. यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विनोद नाईक, डॉक्टर पंकज कदम, डॉक्टर जयेश सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी प्रत्येक आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यक आणि आशा सेविका यांचा मोलाचा वाटा आहे. हा त्यांच्या सगळ्यांच्या एकत्रित परिश्रमाचा विजय आहे. आणि विशेष म्हणजे या पुरस्काराची घोषणा कोणत्याही सामान्य कार्यक्रमात झालेली नाही, तर ती नवसंजीवनी नावाच्या एका अतिशय महत्त्वाच्या बैठकीत झाली. यावरूनच आपल्याला कळतं की प्रशासन या यशाकडे किती गांभीर्याने पाहतं. ही नवसंजीवनी बैठक म्हणजे जिल्ह्याच्या सगळ्या आरोग्य योजनांचा आढावा घेणारे एक महत्त्वाचं व्यासपीठ आहे. आणि अशा ठिकाणी या पुरस्काराचा गौरव होणं हेच सांगतं की हा केवळ एक सन्मान नाही, तर जिल्ह्याच्या आरोग्य सुधारणेच्या मोठ्या ध्येयाचा तो एक अविभाज्य भाग आहे. या बैठकीला जिल्ह्याचे सर्वोच्च अधिकारी हजर होते. स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक हे सगळेच उपस्थित होते. यावरूनच आरोग्य हा विषय जिल्ह्याच्या प्रशासनासाठी किती अग्रक्रमाचा आहे हे स्पष्ट होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीत फक्त पुरस्काराचं कौतुक झालं नाही, तर माता बाल आरोग्य, पोषण आणि इतर आरोग्य योजनांवरही खूप सखोल चर्चा झाली. हेच तर दाखवून देतं की लहान शहादा केंद्राला मिळालेला पुरस्कार हा अचानक मिळालेला नाही, तर त्यामागे एक व्यापक आणि सर्वांगीण दृष्टिकोन आहे. पण म्हणतात ना, यशाच्या शिखरावर पोहोचण्यापेक्षा तिथे टिकून राहणं जास्त आव्हानात्मक असतं. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी बरोबर याच मुद्द्यावर बोट ठेवलं. त्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की हा दर्जा केवळ टिकवायचा नाहीये, तर तो आपल्याला आणखी उंचवायचा आहे. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लहान शहादा आरोग्य केंद्राने एक आदर्श तर निर्माण केला आहे, पण आता आव्हान हे आहे की एका केंद्राचे हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवीन बेंचमार्क, एक नवीन मानक कसं बनेल.
याच यशाची पुनरावृत्ती इतर आरोग्य केंद्रांमध्ये कशी करता येईल हाच आता पुढच्या प्रवासाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असणार आहे.